तर भिडेवाड्यात शाळा सुरू करता येणार नाही। जागा कमी असल्यानं आता प्रशासनानं ही भूमिका मांडलेली आहे। राज्य सरकारनं भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची घोषणा केलेली होती, मात्र शाळा होणं शक्य नसल्याचं भुजबळांच्या बोलण्यातून स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय भिडेवाड्या संदर्भातली। भिडेवाड्यात शाळा सुरू करता येणार नाही अशी भूमिका आता प्रशासनानं व्यक्त केलेली आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी। तिथे पार्किंगची जागा नाही आहे, तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत, मग मुलं येतील का तिथे, आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का, स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का, स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टीचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काही 2 वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत। तर आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या, पण घ्या।